Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about more multiple choice questions which are the part of Super 30 question series. Okay? आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 21 पासून सुरुवात करूया. आपल्याला सर्वांना माहित आहे की रोटेशनल डायनामिक्स हा जो पार्ट आहे हा पार्ट सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यापैकी आपण सर्क्युलर मोशनचे सुपर 30 क्वेश्चन सिरीजमध्ये असणारे 15 क्वेश्चन्स कंप्लीट केले आहेत आणि त्यानंतर आपण रोटेशनल मोशन सुरुवात केलेली आहे. ओके, त्यापूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे मी सांगू इच्छितो की सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये आपण MSc क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे. त्याचे लेक्चर्स आपण त्या ठिकाणी ॲपवरती व्यवस्थित प्रकारे देत पण आहोत. ओके, अजून 1-2 दिवसामध्ये पूर्णपणे आपलं टाइम टेबल वगैरे एकदम प्रॉपरली त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यानुसार सर्व काही लेक्चर्स आपले होणार आहेत. त्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स ह्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिल्या जातील. त्याचप्रमाणे क्लासच्या ॲप्लिकेशन्सवरती सुद्धा दिल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना MSc क्रॅश कोर्स एनरोल करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी 6 मे पर्यंत एनरोलमेंट करून घ्यायची आहे. ओके, 6 मे पर्यंतच ॲडमिशन्स आपले चालू आहेत. ओके, नाव लेट अस डिस्कस अबाउट दी क्वेश्चन नंबर 21. आणि क्वेश्चन नंबर 21 हा अत्यंत सोपा आहे. सोप्या क्वेश्चनपासूनच आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. आता हे झाले सुपर 30 क्वेश्चन सिरीजचा भाग. ज्यावेळेस आपण MSc लेक्चर्स म्हणजे आता तर आपण सुरुवात केलेलीच आहे, परंतु ज्यावेळेस आपण MSc मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस मात्र आपले हे क्वेश्चन्स भरपूर प्रमाणामध्ये असतील. म्हणजे साधारणपणे प्रत्येक चॅप्टर वाईज 150-200 मल्टिपल चॉईस क्वेश्चन तर आरामात असतील. ओके, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्विंगवरतीच आपण जास्त भर देणार आहोत. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी लाईव्ह लेक्चरची गरज पडेल त्या त्या ठिकाणी आपण 100% लाईव्ह लेक्चर पण अरेंज करणार आहोत. बायोलॉजीचे सर्व काही लेक्चर्स हे लाईव्ह लेक्चरद्वारेच होणार आहेत. ओके, आणि बाकीचे सुद्धा लेक्चर्स आपण त्या ठिकाणी रिक्वायरमेंटनुसार डाऊट सॉल्विंगसाठी लाईव्ह लेक्चर्स घेणारच आहोत. ओके, किंवा काही कन्सेप्ट्स वगैरे तुम्हाला जर प्रॉपरली समजून सांगायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह लेक्चरचा त्या ठिकाणी यूज करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण क्वेश्चन नंबर 21 जो की तुम्हाला फळ्यावरती दिसतोय, किती सोपा क्वेश्चन आहे हा. तुम्ही सर्वांनी ट्राय करा बरं हा क्वेश्चन. ओके, नाव सी, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सर्वांना माहित आहे की समजा ही एखादी रोटेटिंग बॉडी असेल. लेट अस से दिस इज ॲक्सिस अँड दिस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स R1 R2 हे आपल्याला सर्वांना माहित आहे की नाही. तर मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू समेशन ऑफ mr स्क्वेअर MI स्क्वेअर फिअर I स्टार्ट्स फ्रॉम 1 to n. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, तर त्यांनी ऑप्शन काय दिलेत, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल. बरोबर आहे, म्हणजेच I इज इक्वल टू M1 R1चा स्क्वेअर प्लस M2 R2चा स्क्वेअर. म्हणजे हे जे काय R1 आहे हे तुमचं झालं डिस्टन्स फ्रॉम दी ॲक्सिस, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दी ॲक्सिस. आणि हे डिस्टन्स कसं आहे, जर पार्टिकल रोटेशन ऑफ ॲक्सिस पासून जर जास्त दूर अंतरावरती असेल तर डेफिनेटली मोमेंट ऑफ इनर्शिया जास्तच येणार आहे. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल इज अ करेक्ट वन. मासवरती तर डेफिनेटली डिपेंडन्स आहे. पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, येस डेफिनेटली ऑल ऑफ द अबोव. सो हिअर आन्सर D इज अ करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर मी तुम्हाला 2 नंबरचा क्वेश्चन म्हणजेच आजच्या सिरीजमधला 2 नंबरचा क्वेश्चन आणि आपल्या सुपर 30 क्वेश्चन सिरीजमधला 22 नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो. तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे आणि हा क्वेश्चन बघा तुम्हाला जमतोय का. सर्वांना ट्राय करा, जमतोय का बघा. ओके, येस, नाव सी दिस क्वेश्चन. क्वेश्चनची लेंथ जास्त दिसते, मान्य आहे, परंतु जनरली CETमध्ये जेवढे क्वेश्चनची लेंथ जास्त असते तेवढा क्वेश्चन सोपा असतो. आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे. ओके, एखादा अर्धा क्वेश्चन जर इकडे तिकडे सोडला ना तर डेफिनेटली हे असंच असतं. क्लिअर आहे सर्वांना? ओके, आणि CETचे क्वेश्चन्स हे कन्सेप्च्युअल्स असतात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी CETचे क्वेश्चन्स आल्यानंतर आपण काय करायचं, क्वेश्चन पहिले वाचायचं. क्वेश्चनला बघून लगेच घाबरायचं नाही, कारण क्वेश्चन हे ॲक्च्युली रीड केल्यानंतर आपल्याला काय गिवन डेटा दिला आहे हे साईडला लिहून ठेवायचंच. त्याच्यावरून 100% आपल्याला लिंक लागते, कारण हे क्वेश्चन जे असतात CETचे हार्डली 1 किंवा 2 फॉर्म्युले यूज करावे लागतात. यापेक्षा जास्त फॉर्म्युले यूज करावे लागत नाहीत. जास्तीत जास्त 3 खूप झाले, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युले यूज करावेच लागत नाही. ठीक आहे ना. नाव क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज 22. लेट कॅपिटल M बी द मास बर अँड L बी द लेंथ ऑफ थिन युनिफॉर्म रॉड. काय कळलं पहिल्या वाक्यावरून, एक रॉड आहे, त्याचं मास आहे कॅपिटल M, लेंथ आहे L.
इन फर्स्ट केस, त्याच्यामध्ये त्यांनी केस नंबर 1 दिली. ठीक आहे, चालतंय, आपण केस नंबर 1 म्हणूया. केस नंबर 1 चालतंय. ओके. इन फर्स्ट केस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड. म्हणजे काय येईल रे बाळांनो, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय ही पहिल्या केसमध्ये हा एक रॉड आहे आणि या रॉडच्या सेंटरमधून त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन चाललाय. आपल्याला तर माहितीच आहे ना, आय इज इक्वल टू काय असणार आहे, ml²/12 असेल. मान्य आहे सर्वांना. ही झाली केस 1. ठीक आहे. पुढे काय दिले आपल्याला माहित नाही, आपण रीड करता करता एवढं आपल्याला समजतं. असंच करायचं शिकवतो सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. जसं आपल्याला त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये कॅप्चर होतील त्या पटकन लिहून टाकायचं साईडला. इन सेकंड केस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू दी लेंथ ऑफ द रॉड. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये हे पाठच करायला लावलं होतं. केस नंबर 2 मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, केस नंबर 2 मध्ये हाच रॉड आहे आणि या रॉडच्या एका एंड पासून त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन जातोय, म्हणजेच आय इज इक्वल टू ml²/3. आठवते का सर्वांना ml²/3? ओके, चलो नेक्स्ट. इन सेकंड केस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड. बरोबर. द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इन फर्स्ट केस टू सेकंड केस. अच्छा, रेडियस ऑफ गायरेशनचा रेशिओ विचारलेला आहे. सर्वांना येईलच, काही एवढं अवघड नाहीये. एक काम करू, ही फर्स्ट केस आहे की नाही, मग मी याला I1 म्हणतो आणि ही सेकंड केस आहे म्हणून मी I2 म्हणतो. ठीक आहे ना. ओके, एक काम करूया आपण आता. I1 अपॉन I2 इज इक्वल टू I1 किती आलाय, ml²/12 अपॉन ml²/3. क्लिअर आहे सर्वांना. I1 इज इक्वल टू काय असणार आहे, I1 म्हणजे mk², याला k1 म्हणतो, चालतंय ना. अपॉन I2 इज इक्वल टू काय असणार आहे, mk2² इज इक्वल टू हे ml² कॅन्सल, हे ml² कॅन्सल, कॅल्क्युलेशन केलं तर हे 3 वरती जाईल. सो 3/12. सो m कॅन्सल. काय शिल्लक राहील बरं, चेक करा. हिअर k1 अपॉन k2 हेच स्क्वेअर आहे बरं का. हे या ठिकाणी 3/12 म्हणजे याला आपण कॅल्क्युलेशन करूया. 3 चौक 12 म्हणजे किती झालं, हे 1/4. या ठिकाणी k1/k2 इज इक्वल टू हाऊ मच, k1/k2 इज इक्वल टू 1/2. असं काही ऑप्शन दिसतोय का, चेक करायचं लगेच. ओके, असं काही ऑप्शन दिसतोय का, चेक करायचं. मला वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला विचारलाच क्वेश्चन आहे हा, 2015च्या आसपास वगैरे. 1/2 ऑप्शन मला बी मध्ये दिसतोय. ठीक आहे, चालतंय. बी इज अ करेक्ट आन्सर. बी इज अ करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काय समजतंय हे पहिले ग्रास करा. काय करा, तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि हा क्वेश्चन तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा, रीड करा. ओके, लक्षात येतोय का बघा. ओके, ठीक आहे. कसा आहे क्वेश्चन, तर त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी काय दिले, एक अशी बीम दिलेली आहे किंवा रॉड म्हणूया. त्यांनी सांगितले हा रॉड आहे, चालते. PQ इज अ रॉड ऑफ अ मास m and length L is hinged at a point P. Hinged at end P. परंतु त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी देत असताना, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी देत असताना क्यूला ओके सपोर्ट कनेक्ट केलाय का, बर क्यूला सपोर्ट कनेक्ट केलेला आहे. ही पहिली त्यांची डायग्राम आपण ड्रॉ करून घेऊ. द रॉड इज केप्ट हॉरिझॉन्टल बाय मासलेस स्ट्रिंग टाईड टू पॉइंट Q ॲज अ शोन इन द फिगर. या P पॉइंटला हिंज केलाय म्हणजे इथं पॅक केलेला आहे रॉड. ठीक आहे, हिंज केलाय. हिंजिंग म्हणजे काय तुम्हाला सांगतो. व्हेन अ स्ट्रिंग इज कट, ज्यावेळेस स्ट्रिंग कट केली जाईल, ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आपण कट केल्यावरती द इनिशियल अँग्युलर एक्सेलरेशन, तर अल्फा विचारलेला आहे. हे पहा कसा आहे क्वेश्चन. ऑप्शन त्यांनी 3g/2l वगैरे असले, g/l मध्ये दिलेत. बरं ठीक आहे. या ठिकाणी काय केले पहा, हा एक रॉड आहे, ह्या पॉइंटला हिंज केलाय. इकडं आता इथं हिंज केलाय म्हणजे हा असा पण जाऊ शकतो. इथं हिंज केलाय म्हणजे थोडक्यात सपोर्ट दिलाय असं. मग आता हा हॉरिझॉन्टल राहावा म्हणून आपण एकाच्या बाजूला त्या ठिकाणी स्ट्रिंग केलेली आहे
आणि इथं पॅक केला आहे. ओके, आता स्ट्रिंग कट केली की हा रॉड काय होईल, लगेच असं रोटेट होईल. कशाच्या अबाउट, पॉईंट पीच्या अबाउट. बरोबर. का रोटेट होईल, कारण ह्या रॉडला स्वतःचं वेट आहे, वेट म्हणजेच फोर्स, आणि हे स्वतःचं वेट कुठे लागणार आहे, सेंटरला, म्हणजे हिथं आपण त्याचं वेट दाखवणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता आपण एक काम करूया, या ठिकाणी ही जी काही स्ट्रिंग आहे ही कट केली आणि त्यामुळं हे असं रोटेशन होईल. का होईल, कारण रॉडला स्वतःचं वेट आहे म्हणजे फोर्स आहे. क्लिअर आहे. सो वी कॅन से दॅट दिस इज नथिंग बट वेट विच इज नथिंग बट mg. ओके, अँड हे अंतर किती असणार आहे, दॅट इज नथिंग बट L/2. L/2 एवढं अंतर आहे. हे किती अंतर आहे, L/2. आता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पहा, रॉड कशाच्या अबाउट रोटेट होतोय, पॉईंट पीच्या अबाउट. पॉईंट पी हा कसा आहे, एक एंड पॉईंट आहे, एक एंड पॉईंट आहे. मग याच्या अबाउट हा जर रॉड असा रोटेट झाला तर तुमच्या या ठिकाणी आपण काय म्हणणार, याच्या इथून तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होणार आहे या पॉईंटमधून. कळते का सर्वांना, हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन, कारण त्याच्या अबाउटच या ठिकाणी त्याच्या अबाउटच हे रोटेशन होते, म्हणजे हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला की नाही. क्लिअर आहे सर्वांना. एका एंडमधून, कारण मी का सांगितलं एका एंडमधून मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, ml²/3 साईडला दिसते तुम्हाला, बरोबर आहे की नाही. ओके, येस. नाव सी, तर फोर्स आहे, फोर्समुळं रोटेशन होते म्हणजे टॉर्क अप्लाय होईल. सो व्हॉट इज दिस टॉर्क, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हिअर फोर्स इज इक्वल टू mg म्हणजे वेट, आणि वेट आणि या पॉईंटमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, L/2. बरोबर आहे. नाव हिअर इट इज, वी कॅन से दिस इज अ टॉर्क, इक्वेशन नंबर 1. नाव टॉर्क टाऊ इज इक्वल टू, वी हॅव अ फॉर्म्युला, टाऊ इज इक्वल टू I अल्फा इज इक्वल टू I किती असणार आहे, एका एंडच्या अबाउट हा रॉड रोटेट होते, म्हणजे I झाला तुमचा ml²/3 अल्फा. इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कळते का सर्वांना. बघू आपल्याला याच्यावरून अल्फा भेटतोय का. फ्रॉम 1 and 2 काय होईल, टाऊ इज इक्वल टू दिस, हेन्स दिस इज इक्वल टू दिस. इथं आपण त्या ठिकाणी स्मॉल एम दाखवलाय, इथं पण आपण स्मॉल एमच दाखवू, कारण तोच रॉड आहे. कळते सर्वांना. ओके, मग दिस इज इक्वल टू दिस म्हणजेच काय, mg L/2 इज इक्वल टू ml²/3. सो m कॅन्सल, L कॅन्सल, इथं अल्फा राहिलं ना, ते L काय शिल्लक राहिलं बरं, हे 3 इकडे घेऊन जातो, 3/2 इथं g आहे आणि हा L इकडे येईल, L इज इक्वल टू अल्फा. असं ऑप्शन मला वाटतं ऑप्शन एच आहे. मग अशा आपण पहिले एक मिनिट बघू द्या. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे सर्वांना. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं सर्वांच्या. येस, व्हेरी गुड. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. तर हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलाच असेल क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 24 कडं आपण जाऊया. हे फळ्यावर जे काय दिसते हे सर्वच्या सर्व तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन रीड करता का. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही काय करायचं, हे क्वेश्चन्स लिहून पण घ्यायचे, त्या ठिकाणी सोल्युशन पण बघायचं, सोल्युशन पण लिहायचं. पहिले जमते का बघायचं, किती बरोबर येत आहे किंवा किती तुम्हाला कुठपर्यंत स्टेप्स येत आहेत. पण प्रॅक्टिस मात्र करावीच लागेल. तुमचं NEET असू द्या नाही तर CET असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस मात्र डेफिनेटली करावीच लागेल. क्लिअर आहे सर्वांना. नाव क्वेश्चन नंबर 23 झाला ना. क्वेश्चन नंबर 24 ट्राय करा. एकदम सोपा. 2 स्पिअर्स ऑफ इक्वल मासेस, 2 स्पिअर आहेत, दोघांचा मास इक्वल आहे, त्यामुळे मी पहिल्यांदाच म्हणतो m1 इज इक्वल टू m2. चलेगा ना. ओके. 2 स्पिअर्स ऑफ इक्वल मासेस, वन ऑफ विच इज अ थिन स्पेरिकल शेल. पहिला जो स्पिअर आहे हा हॉलो स्पिअर आहे, थिन स्पेरिकल शेल म्हणजे हॉलो स्पिअर आहे. हा पहिला तुमचा आहे हॉलो स्पिअर आणि हा दुसरा आहे तुमचा सॉलिड स्पिअर. चालते. हॅव द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. सो I हॉलो इज इक्वल टू I सॉलिड. स्पिअरच येते दोन्ही पण. हॉलो स्पिअर
बरं होतं, तुम्हाला समजलं असेलच. द रेशो ऑफ देअर रेडियाय विल बी, रेशो ऑफ देअर रेडियाय विल बी, एक नंबरला त्यांनी स्पेरिकल शेल दिले म्हणजे IH अपॉन IS घ्यावं लागेल कॅल्क्युलेशनसाठी. बरं, आणि रेशो ऑफ देअर रेडियाय, दोघांच्या रेडियाचा रेशो काय असेल असा प्रश्न आहे. तुम्हाला आठवतंय का सर्वांना, सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² असतो आणि हॉलो स्फिअरचा काय असतो 2/3. सो 2/3 mr², ठीक आहे ना. m1 म्हणतो मी याला, r1 म्हणतो, इज इक्वल टू 2/5 mr². m2 म्हणतो मी तर r2 म्हणतो. त्यांनी आपल्याला रेशो ऑफ रेडियाय विचारलाय म्हणजे मी या ठिकाणी m1 इज इक्वल टू m3 हे कट करून टाकतो. कशाला विनाकारण ठेवायचे, 2 कॅन्सल 2 कॅन्सल. एक काम करतो, r1 चा स्क्वेअर अपॉन r2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, हे इकडं जाईल 3/5 म्हणजेच r1/r2 इज इक्वल टू रूटमध्ये 3/5, रूटमध्ये 3/5. मला एकदा चेक करू द्या आन्सर बरोबर आहे का. रूटमध्ये 3/5. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 समजलं सर्वांना. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 25 चालतंय. हा क्वेश्चन जरा जास्त महत्त्वाचा आहे आणि मुद्दामून हा क्वेश्चन मी या ठिकाणी घेतच आहे कारण अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला सरफेस टेन्शनमध्ये सुद्धा पाहायला भेटतात. व्यवस्थित क्वेश्चन रीड करा, थोडासा विचार करा. ओके, आणि बघूया आपण त्यांनी काय दिले ते. ठीक आहे ना. काय आहे क्वेश्चन, सी हियर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बिग ड्रॉप इज I. एक बिग ड्रॉप आहे आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I दिलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बिग ड्रॉप इज I. एक काम करू, बिग ड्रॉपची रेडियस कॅपिटल R घेऊ. इफ 8 ड्रॉपलेट्स आर फॉर्म्ड, म्हणजे या एका ड्रॉप पासून छोटे छोटे 8 ड्रॉपलेट्स फॉर्म झाले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ड्रॉप्स फॉर्म झाले. या प्रत्येकाची रेडियस स्मॉल r आहे, प्रत्येकाचं मास स्मॉल m आहे आणि याचं कॅपिटल m एवढं मास आहे. आपल्याला एवढं तर कळतंच आहे, याचं जेवढं मास असेल ते सर्वांचं मिळून असणार आहे मास. मग मी लिहिताना असं लिहितो ना, कॅपिटल M इज इक्वल टू 8 टाइम्स स्मॉल m. आता हे तर कळलंच असेल. म्हणजे हे समजा त्या ठिकाणी 1 लिटर आहे आणि त्याचे 8 ड्रॉप झाले, प्रत्येकाचं काय असणार त्या ठिकाणी 1/8 1/8 1/8. सॉरी 1 लिटर नाही म्हणतायचं आपल्याला. तर या ठिकाणी समजा 1 kg ला आपण जर ब्रेक केलं 8 भागांमध्ये तर 1/8 1/8 1/8 होईल की नाही. ओके, असं. सो m इज इक्वल टू 8m हे कळलं आपल्याला. त्यांनी पुढं काय दिलंय बरं, देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल ड्रॉपलेट. तर या एका ड्रॉपचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्या ठिकाणी I डॅश म्हणू, चालतंय ना. ठीक आहे. काय तुम्हाला त्या ठिकाणी हिंट वगैरे भेटते का. मी तुम्हाला आपण सरफेस टेन्शन जो काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडमध्ये पार्ट आहे त्यामध्ये सरफेस टेन्शनमध्ये काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करत असताना अशा टाईपचे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह केलेले आहेत. तिथून काहीतरी घेता येईल का आपल्याला चेक करायचं. ओके, मला सांगा या ठिकाणी बिग ड्रॉप जो आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू काय येणार आहे 2/5 mr². हे आपल्याला कळलं 2/5 mr². याला एका साईडला ठेवा, बाकीचं आपलं जे नॉलेज आहे त्यावरून काहीतरी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. ओके, येस. इथं एकाच स्मॉल ड्रॉपचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, कारण त्यांनी आपल्याला एका सिंगल ड्रॉपचं विचारलंय. तर हा असणार आहे I डॅश इज इक्वल टू 2/5 स्मॉल m स्मॉल r². आणि त्यांनी देताना आपल्याला काही एवढंच व्हॅल्यू दिलेली नाही, त्यांनी आपल्याला कॅपिटल R च्या फॉर्ममध्ये दिले. ओके, येस, चालते. म्हणजे मला स्मॉल m कॅपिटल M च्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. आणि इथे तर आपल्याला कळलं की स्मॉल m इज इक्वल टू काय होईल, या इक्वेशनवरून स्मॉल m इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन 8. हे तर काम आपलं झालं. ठीक आहे ना. आता राहिला विषय स्मॉल r चा. स्मॉल r आणि कॅपिटल R दोघांचं रिलेशन तयार करायचं. इथं पाहू,
हे आपल्याला कळते व्हॉल्यूम ऑफ अ बिगर ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्मॉलर ड्रॉपलेट्स. तर बिगर ड्रॉपचा व्हॉल्यूम किती आहे 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब इज इक्वल टू 8 टाइम्स एका स्मॉल ड्रॉपचा व्हॉल्यूम 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. हे कॅन्सल हे कॅन्सल 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 म्हणजे आर इज इक्वल टू 2 टाइम्स स्मॉल आर. हे असं का केलं आर क्यूब इज इक्वल टू 8 आर क्यूब. या ठिकाणी स्मॉल आर इज इक्वल टू काय आलं r/2 आलं. आता हे दोन्ही रिलेशन घेतले आपण इथं पुट करूया. आता इथं पुट केल्यावरती आपल्याला आय डॅश इज इक्वल टू काय भेटेल इज इक्वल टू 2/5 स्मॉल एम म्हणजेच काय कॅपिटल एम अपॉन 8 इंटू स्मॉल आर म्हणजेच काय r/2. तर इथे स्मॉल आरचा स्क्वेअर आहे त्यामुळे मी r/2 त्याचा करतो स्क्वेअर. चालेल ना ठीक आहे. इज इक्वल टू 2/5 m/8 r² अपॉन 4. क्लिअर आहे सर्वांना. इज इक्वल टू याला थोडंसं व्यवस्थित लिहितो आता मी 2/5 mr² इंटू 1 अपॉन हे झाले 8×32. परंतु मला सांगा हे कोण आहे 2/5 mr² हे कोण आहे दॅट इज नथिंग बट कॅपिटल आय. सो वी कॅन आय से कॅपिटल आय इंटू 1/32. सो व्हॉट इज युअर आन्सर I/32. क्लिअर आहे सर्वांना. तर मला वाटतं हा ऑप्शन तुमचा आहे का तिथे एखादा पाहूया. येस ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे सर्वांना ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर ओके ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. लक्षात येते ना सर्वांच्या. आता हे त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये कॅप्चर झाले का नाही काय माहिती. चालते मी आता तुम्हाला इथं साईडला लिहून दाखवतो. इज इक्वल 2/5 mr² कोण आहे आय. सो आय इंटू 1/32 हेन्स इज इक्वल टू I/32. त्यांनी आपल्याला स्मॉल आयच विचारलेला आहे ना किंवा आय डॅशेस विचारलेला आहे ना. क्लिअर आहे सर्वांना. तर अशा प्रकारे मला वाटतं हे क्वेश्चन्स तुम्हाला सर्वांना समजले असतील. आपण क्वेश्चन 25 पर्यंत आलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उर्वरित 5 क्वेश्चन्स त्या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया आणि मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.